स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जत तालुक्यातील कोत्याव बोबलाद येथे सख्या भावाने भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी अधिक माहिती अशी की दारूच्या नशेत जत तालुक्यातील कोत्याव बोबलाद येथे भावानेच भावाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून खून केल्याची घटना सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। यामध्ये आमसिद्ध रामा येरनाळ वय वर्ष 27 याचा मृत्यू झाला आहे, तर या प्रकरणी संशयित आरोपी प्रवीण रामा येरनाळ वय वर्ष 25 याला अटक करण्यात आली आहे। सोमवारी रात्री घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या प्रवीण येरनाळ याने भाऊ आमसिद्ध येरनाळ याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला। गेल्या अनेक दिवसापासून लग्न करा असा तगादा घरच्यांना प्रवीण यांनी लावला होता। अनेकदा भांडण देखील झालं होतं। पुन्हा सोमवारी रात्री दारू पिऊन तो घरी आला। वादावादी झाली, त्यावेळी प्रवीण व आमसिद्ध या दोन्ही भावांमध्ये भांडण झाले। त्यानंतर प्रवीण यांनी भाऊ आमसिद्ध याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली, त्यात आमसिद्ध याचा मृत्यू झाला। त्यानंतर उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप कांबळे व पोलीस कर्मचारी गोदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा आज मंगळवारी सकाळी 11 वाजता दाखल केलाय। अधिक तपास पोलीस करीत आहेत।